महत्त्वाची बातमी. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीची बातमी अफवा असं म्हटलंय हर्षवर्धन सपकाळ यांनी. भेटीबाबत शहानिशा केल्यावर बोलणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर संजय गायकवाडांवर कारवाई करावी, शिवीगाळ प्रकरणामध्ये हर्षवर्धन सपकाळांची ही प्रतिक्रिया आहे. या जागेसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याची चर्चा आहे. नेमकं काय सत्य आहे अजून उघड झालेलं नाहीये, पण नेमकी काँग्रेसची या संदर्भातली भूमिका आता काय असेल पुढे? ही अफवा आहे. या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं बोलण्याची गरज नाही आणि या संदर्भामध्ये त्याची शहानिशा झाल्याशिवाय बोलणं उचित ठरणार नाही. प्रशांत आंबी पोलीस स्टेशनला गेले, राजाराम पोलीस ठाणं मदत करत नाही अशा पद्धतीचं त्यांचं विधान आहे. आणि संजय गायकवाड यांनी या जी शिवीगाळ केली होती त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, माफीसुद्धा मागितलेली आहे. एकंदरीतच या प्रकरणाकडे कसं पाहता? त्यांनी माफी मागितलेली नाही आणि जी दिलगिरी आहे ती दिलगिरी देखील त्यांनी कशा संदर्भात मागितली याचा देखील खुलासा होणं आवश्यक आहे. त्यांनी जी अश्लील भाषेमध्ये आई बहिणीवरून शिवाय दिल्या, त्यानंतर जातीवाचक देखील कुठेतरी ब्राह्मण समाजाच्या संदर्भात देखील चुकीचं विधान केलं. वारकरी संप्रदायातले जे संत आहेत हे वाईट भावनेतून, मुली पळवण्याच्या भावनेतून देखील सप्ताहाला जातात. इथपर्यंत त्यांचे जे विधान आहेत हे जर सगळे आपण बघितले तर आता या व्यक्तीची, या विकृत व्यक्तीची, या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर आता कारवाई जरूर केली पाहिजे. आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय जहरी टीका देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्यावरती हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.